तर लोकसभा निवडणुकीत मतं घेण्यासाठी सरकारने ही फसवणूक केली असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। मराठा समाजाच्या हितासाठी हे सरकार नाही, 2 वेळा मराठा आरक्षण टिकलं नाही आणि आता तिसऱ्या वेळेसही कायद्याच्या निकषात टिकणारं हे आरक्षण नाही असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे। मात्र कायद्याच्या नियमात राहील असं हे विधेयक आहे असा दावा अजित पवारांनी केला आहे। काही नाही, खूप दिवस हा प्रयत्न चाललेला होता। मुख्यमंत्र्यांनी स्वतः शिवाजी पार्कच्या सभेमध्येच सांगितलेलं होतं, शिवाजी महाराजांची शपथ घेऊन, की मी हे कुठल्याही परिस्थितीत केल्याशिवाय गप्प बसणार नाही, कायद्याच्या नियमाच्या सगळ्याच्या चौकटीमध्ये राहील अशा प्रकारचं बिल विधानसभेमध्ये पास झालेलं आहे। आता विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलतायत आणि विधान परिषदेमध्ये पास झालं तिथंही होईल, कारण एकमतानेच बिल खालच्या सभागृहांनी पास केलं। निवडणुका मारून न्यायचे। मागच्या वेळेस जसं 2019 मध्ये फडणवीस सरकारने निवडणूक काढून घेतली मराठा समाजाची मतं घेऊन आणि नंतर फसगत झाली हे सिद्ध झालं। अशीच आता मराठा समाजाची फसगत करण्याचं काम या शिंदे सरकारने केलेली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची मतं घेण्यासाठी हे फसवं काम, फसगत करणारं काम या सरकारने केलेलं आहे। हे यामध्ये लपून राहिलेलं नाही। बिल येण्यापूर्वीच शहरामध्ये जी बॅनर झळकलीत, उद्या त्या बॅनरची अवस्था काय असेल हे मराठा समाजाला जर पटलं तर बॅनर टिकतील, नाही पटलं तर बॅनर दिसतील का हे येणारा काळ सांगेल।